आणि आताची ब्रेकिंग बातमी समोर येते वर्धा जिल्ह्यातून। वर्धा जिल्ह्यातील धोत्रे गावालगत पेट्रोल पंपासमोर अज्ञात ट्रकनं मोपेड गाडीला उडविलं। या भीषण अपघातात एक व्यक्ती जागीच मृत व एक गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे। अधिक माहितीसाठी फोन लाईनवर जुळले आहेत आपले वर्धा प्रतिनिधी सतीश काळे। जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर माहिती। सतीश, काय सांगाल? धोत्रा चौरस्त्यावर भीषण अपघाताची चित्र समोर आली आहेत, काय सांगाल या अपघाताबाबत? आज दुपारला वर्धा जिल्ह्यातील धोत्रे हायवेवर अज्ञात ट्रकने मोपेड गाडीला मागून धडक दिली। त्यात एक जागीच ठार झाला आहे आणि एक गंभीर जखमी झाला आहे। गंभीर जखमी झालेला युवकाला उपचाराकरता सेवाग्राम येथे भरती करण्यात आला आहे। मृतकाचे नाव आहे विलास सुदाम आंबटकर आणि गंभीर जखमी जे झाले आहेत त्यांचे नाव प्रफुल्ल बुचे, वय 25 वर्ष। हे दोघेही राहणार तळेगाव तालाडोले येथील आहेत। हे काही कामाकरिता हिंगणघाटला गेले होते आणि आज दुपारला परत येत असताना हिंगणघाट ते धोत्रा हायवेलगत एक पेट्रोल पंप आहे, तिथे पेट्रोल भरण्यासाठी गेले व पेट्रोल टाकले। त्यानंतर हायवे रोड लगत येत असताना गाडी वर चढली। त्यानंतर हिंगणघाटवरून एक अज्ञात ट्रक आला आणि मागून धडक दिली। त्यात एक गंभीर जखमी झाला आणि एक जागीच मृत झाला आहे। सतीश, गंभीर जखमीची अवस्था आता कशी आहे? त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असेल, काय सांगाल? गंभीर जखमी युवक प्रफुल्ल बुचे, वय 25 वर्ष, याला सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आला आहे आणि त्याचा उपचार तेथील वैद्यकीय अधिकारी करत आहे। पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे का? आणि या संदर्भात जो चालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आला आहे का? पुढील काय कारवाई करण्यात आली आहे? सदर घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर येथील पोलीस ठाणेदार यांनी प्रफुल्ल ढवले यांच्या मार्गदर्शनांतर्गत अल्लीपूर येथील जमादार विनोद बुर्ले आणि पोलीस शिपाई योगी चंदनखेडे, किशोर घुगे यांनी घटनास्थळी गाठले आणि तिथे जाऊन पंचनामा केला आहे आणि अज्ञात ट्रक बाबत गुन्हा नोंद केला आहे आणि पुढील तपास अल्लीपूर पोलीस हे करीत आहेत। नक्कीच सतीश, जे चित्र समोर आले आहेत अत्यंत विदारक चित्र समोर आले आहे। जो शव आहे तो एकदम चेंदामेंदा झाल्याचं चित्र समोर आलंय। अत्यंत भीषण हा अपघात झालाय। महान्यूज 7च्या माध्यमातून आपण महान्यूज 7च्या दर्शकांना आणि सगळ्या नागरिकांना आवाहन करूया की या पद्धतीच्या अपघाताला टाळण्यासाठी दुर्घटना से देर भली या उक्तीचा प्रयोग करावा आणि स्वतःचा जो जीव आहे वाचवावा आणि सावधानतेनं सतर्कतेनं वाहन चालवावं। धन्यवाद सतीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। महिला विकास स्वरोजगार बहुउद्देशीय संस्था नागपुर मेगा ट्रीट फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ। हैंडलूम, हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ। तो देर मत कीजिए, पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशिमबाग मैदान में लगे मेले में, जहाँ कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का आनंद।